brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई। विलास खेडकरसह 9 जणांविरोधात पोलिसांची थेट ॲक्शन। मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। वाळू चोरी प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। तर जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकरला जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले। अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे। या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे। आता विलास खेडकरवर कोणते गुन्हे दाखल आहेत ते पाहूयात। 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 2023 मध्ये जालन्यातील शहागडमध्ये 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल। 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा। 2023 मध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केनीच्या सहाय्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। याच गुन्ह्यांमुळे विलास खेडकर विरोधात उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने 3 जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकर बरोबर केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसूरराव तौर अशा 9 जणांना पोलिसांनी खाक्या दाखवलाय। त्या कारवाईनंतर आतापर्यंत तरी मनोज जरांगे पाटलांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। त्यामुळे मेहुण्यावरील कारवाईनंतर दाजी कोणती भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।